मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावात अवैध वरली मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ग्रामपंचायत लगतच्या बाजारपेठेतच हा प्रकार सुरू असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। युवा पिढी मटक्याच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या माना गावात वरली मटका राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयालगतच असलेल्या खुल्या बाजारपेठेतच हा अवैध व्यवसाय सुरू आहे। ग्रामपंचायतीचे विक्रेत्यांसाठी बांधून ठेवलेल्या ओट्यांवर मटका चालकांनी आपली दुकाने थाटली असून दिवसभर येथे आकडे लावले जात असल्याचे दिसून येते। या मटक्याच्या धंद्यांमागे दोन व्यक्ती सूत्रधार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। यामध्ये एक स्थानिक तर दुसरा दर्यापूर तालुक्यातील तथाकथित मटका किंग देशमुख असल्याचे बोलले जात आहे। सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असताना गावातील युवक मटक्यांकडे आकर्षित होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। काही नागरिकांनी याला विरोधही केला, मात्र संबंधितांवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार सुरू असतानाही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने संबंधित ठाणेदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे। म्हणूनच अवैध मटका पूर्णपणे बंद करण्यासाठी आता गावकरी थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत। माना गावातील अवैध वरली मटक्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।